बिगड़ना इसका खूंखार है, आंखों की पुतली पड़ना चाहती है इसका। इसमें 24 घंटे नजर रखना। आगा भाई, क्या बात की रे? उसने कंप्लेंट वापस ले ली। गिड़गिड़ाया था साहब। हे घ्या काढा। काय झालं? नाही घेतो। सावकाश, गरम आहे। हाँ। अहो आता जरा बरं वाटेल बघा। बरं, आता तुम्ही आराम करा, मी माझी कामं उरकून घेते आणि काही लागलं तरी आवाज द्या। हं बारक्या, तू येडा आहेस का? एवढा चांगला चान्स होता। हे बघ, असा जर राहिलास ना तर तुझी प्रेमात गाडी कधीच पुढे जाणार नाही। ती अशीच जागच्या जागी अडकून राहील। काय करताय असं? मागे कोण उभं राहतं? घाबरलं ना मी। ते हे बरं, ते सगळं जाऊ दे। पोट कसं आहे? आराम मिळाला ना जरा? आणखीन काय हवंय? नाही नाही, काय नको। पर तुमच्या संग थोडं बोलायचं आहे। बोला की। आली बाबा ह्याची गाडी एकदा ट्रॅकवर। बोल बाबा आता तरी। काय? काय नाही, राहू दे राहू दे। राहू दे कसं? वहिनी, याला तुमच्याशी लय महत्वाचं बोलायचं आहे। हो? काय हो? बोला की मग। टेन्शन का आलं इतकं? अहो हो, ते तुम्ही माणसांची लिस्ट काढली आहे ना, त्याबद्दलच विचारणार होतो। बरं राहू दे, तुम्ही आधी तुमचं काम करा, मग आपण निवांत बोलू। हा निवांत बोलू। निवांत बोलू। अरे काय करायचं रे सुंदर तुझं? हा, वहिनींना फक्त तू मला आवडती एवढं बी बोलायला जमत नाही होय? तू का नाही या जन्मात नाही, फक्त या जन्मात नाही, पुढलं 10 जन्म घेतलंस ना तरी बी तुला जमणार नाही। अरे असं मनातलं बोलायला डेअरिंग लागते, डेअरिंग। हा, आलं मनात केला राडा, असं झालं पाहिजे। नाही, तुझ्याकडनं काही होणारच नाही बघ। अरे बारक्या, मी अभि काय हातावर हात धरून बसलो नाही आहे। मी माझ्या परीने प्रयत्न केला ना। किती दिवस नुसतं प्रयत्न करणार आहे सुंदर? हे बघ, तू का नाही एकदा मन मोकळं करून टाक, म्हणजे तुला कळेल प्रेमात काय जादू असते। अरे अरे मी आहे ना, असं असं सर्व जीव एकवटून बोलायचा असा प्रयत्न करतोय, पर त्या समोर आला ना की अंगातला त्राणच निघून जातोय बघ। समोर आल्यावर असं होतंय ना? माझ्याकडे एक आयडिया आहे। हा, काय? तुला जे वाटतंय ना ते असं कागदावर लिहून काढ। हा, हे भारी आहे बघ। हे आपल्याला लगेच जमतंय। असं समजा कागदावर लिहून काढायचंय। लगेच हवेत जायचं नाही, जमिनीवर। हा, हे असं बोलतोयस ना, माझा समजा हिरमोळ करून टाकतोयस बघ। बस बस इकडे बस, इकडे बस। आता तुला जे काय वाटतंय ना ते समजा लिहून काढ। लिहू लिहू लिहू। अरे पण काय लिहायचं? काय सुधरणा बघ। एक काम कर की तू देखील लिहून। नाही, मीच करतो सगळं। मीच करतो। नुसतं ना बोलका पोपट आहेस बघ। अरे जरा मित्राला मदत केलीस तर काय बिघडणार आहे वय? मी जेवल्यावर तुझं पोट भरणार आहे?
मी जेवल्यावर तुझं पोट भरणार आहे का? नाही नाही ना, जेवते. हा? जमेल तसं ती. हे बघ, प्रेमाला ना भाषेची गरज नसते सुंदर. लिही मुडकं तुडकं जसं जमल तसं लिही. लिहितो बरोबर आहे. लयच कठीण आहे पांढऱ्याचं निळं करणं. आयुष्यभर नुसतं पांढऱ्याचं काळ करत आलो. आयुष्य गेलं समजा दुसऱ्यांची धुनी धुण्यात, आणि त्याची फळं म्हणून आज ही येळ आली माझ्यावर. कायम सगळ्यांची गुलामी करत आलो. निम्म आयुष्य गेलं वसुंधरेसाठी काम करण्यात, आणि आता ह्या दीड दमडीच्या चिचुंद्रीच्या कामिनीच्या हाताखाली काम करायचं. पर स्वतःसाठी कधी कामच केलं नाही. इतकं दिस सूर्यवंशीच्या धंद्यात मदत केली, समधी वसुली केली, तिजोरी भरत गेलो, पर स्वतःच बी आयुष्य आहे. काहीतरी दमडी आपल्या पण कनवटीला असायला पाहिजे, ह्यो विचारच केला नाही कधी. नाहीतरी ही अशी भिकारेगत अवस्था वाट्याला येऊन बसली नसते आज. नाही, आजपर्यंत झालं ते झालं, पण यापुढं प्रत्येक पाऊल विचारानं टाकलं पाहिजे. नाहीतर परत येर माझ्या मागल्या असं नको व्हायला. काय हो, कशा पाय डोसकं तापून घेताय? जरा बर्फ ठेवा डोसक्यावर. कसा शांत बसू उर्वशी मी? हा, सगळ्याचा इस्कोट झालाय. कशाचा काय मागमूसच राहिला नाही आपल्याला आता. मग तू मला सांग, आपण जे करतोय वागतोय ते योग्य आहे का? म्हणजे? अगं म्हणजे आपण आता ह्या कामिनीला जे काय साथ द्यायला लागलोय, ही आपल्या आयुष्यातली सगळ्यात मोठी गोडचूक तर होणार नाही ना? नाहीतर आगीतनं उठून पोपड्यात पडायला जाऊ, असं नको व्हायला. उर्वशी, हे कामिनी आहे का नाही, दुतोंडी नाग नाही. कधी फणा काढून आपल्यालाच ढसल, सांगता येणार नाही. घ्या, वात लावली बत्तीला आणि शिंग फुटली हत्तीला. लई विचार करून डोसक्याचा भुगा करून घेऊ नका. आपण एकदम परफेक्ट ट्रॅकवर आहे. अगं पण हे समजत आईला कळलं तर? तिनं निदान आपल्याला तर राहायला हे छप्पर तरी दिलंय. नंतर हितनं बी आपली उचल बांगडी होईल. मला खात्री आहे, हिथून कुठं बी जावं लागणार नाही आपल्याला. पर हा, हिथून पुन्हा वाड्यात शिरायचं असेल तर कामिनी यो करेक्ट धागा आहे. अरे चल, अरे बारका थांब की. अरे काय चाललंय तुझं? अरे ते सर्वरींना सांगायचं म्हणजे? अरे काय एवढं त्याच्यात? आणि शर्वरींना काय? शरू म्हण, आपली मैत्रीण आहे ती. अरे आपल्याला लय जड वाटतंय रे सांगायला. सुंदर, तुला असं सगळं जड वाटायला लागलं ना, काय नाही होणार तुझ्या आयुष्यात. अरे पर त्यांची मदत घ्यायची म्हणजे ते तू येतोय का नाही ते सांग मला. अरे ते त्यांची मदत घेतली ना तर अक्षरांना वाईट वाटेल बघ. त्या अक्षरांना काय वाटेल ना ते मी बघतो माझं मी. चल. अरे बाबा, शरूची मदत घेतल्याशिवाय दुसरा पर्याय नाही आहे आपल्याकडे. बर बारके, अरे बारक्या बारक्या करू नको सुंदर. हे बघ, हे बघ, दिवसभर प्रयत्न करून काय लिहिलंयस? एक शब्द काय लिहिलं? पिय येते वाचाय? येते? कळते तरी का काय लिहिलंय? अरे ह्याच्यात भावना स्पष्ट दिसतात तुझ्या. अरे पर ठीक आहे ना, नाही जमलं लिवायला, पर जमल की हळूहळू. हळूहळू कधी? हा, कधी हळूहळू? अरे भावा, अख्खा दिवस घालवलास आणि तुला फक्त वहिनी मला तुम्ही आवडताय, हा, एवढं वाक्य लिहायला जमलं नाही, आणि हे एक शब्दावर अडकलायस. भाऊ तुझं कसं झालं सांग.
तुझ्या प्रेमाची गाडी आहे ना, प्रेमाची गाडी, हा, त्याची चाकं जाम झाली ती, त्याची चाकं जाम झाली ती, त्याला वंगण घातल्याशिवाय आता ती दिलं नाही होणार. हा चल, अरे पण ऐक मी ना बघतो, माझं. मी अरे बघतो नको ना. शर्वरींना काय अरे वाटतं. बारकी अरे ऐक ना बारकी, चल रे. अरे ऐक ना, हे नको ना. अरे ऐक. हाय हाय, काय चाललंय? काही हवंय का? ते म्हणजे काय झालंय? अहो ते आम्ही बाहेरनं चाललो होतो. मी म्हणलं बघाव तुम्ही काय करताय. तुमची तब्येत बरी आहे ना? चला येतो आम्ही. सिद्धीन ना गप्पपणे बोल का आलोय ते राहू दे. मी सांगतो. अगं शरू, सुंदरला का नाही तुझ्याकडनं काहीतरी लिहून पाहिजे. ताईच्या बर्थडे साठी ग्रीटिंग कार्ड लिहून हवंय का? ताईचा बर्थडे. एक मिनिट, तुम्हाला माहितीच नाहीये? मग बर्थडे साठी नको तर अजून काय लिहून हवंय? मी फक्त अश्विन US ला नीट पोहोचला की नाही इतकंच विचारलं तुम्हाला. आता कशाला ग तुला पुळका? आता फुकटची विचारपूस करून चांगुलपणाचा वाणू नकोस. आली मोठी माणुसकी दाखवणारी. अगं असाच दिखावा करून घर घातले घशात आणि सासूला घातले खिशात. मी ना तुझे समदे रंग चांगलेच ओळखून आहे. ठीक आहे, बोला तुम्ही. तुमचा माझ्यावर राग असणं स्वाभाविक आहे, पण माझ्याकडे काही पर्याय उरला नव्हता. अश्विननी इथे थांबणं आपल्या सगळ्यांसाठीच खूप महागात पडलं असतं हे तुमच्या लक्षात का येत नाहीये? तू गप गा. समजा काय तूच ठरवणार का? नाही नाही नाही, बरोबर आहे. तू मालकी नाहीस ना आता या घराची. समदे तुझ्या पुढे उभे राहून मान डोलवणार आणि जे मान डोलवणार नाही त्याने तू अशी बाहेर फेकून देणार, होय ना? तुला चांगलीच ओळखते मी, पण तू आमचं मन नाही ओळखू शकलीस. मी जो काही निर्णय घेतलाय ना तो विचार करून घेतलाय. मला शरूची काळजी म्हणून मी घेतलाय. अश्विन शरूला फसवत होताय, तुम्ही पाहिलंय. तो रोज तिला जीवे मारण्याच्या धमक्या देत होता. कसं माफ करणार होते मी त्याला? एवढंच होय? आणि हे इतकंच तुम्ही ताईला बोलू शकत नाही? ओके ओके, असो. पण जिजू, तुमच्या मनात ताईबद्दल पुन्हा एकदा फिलिंग्स येत आहेत हे बघून छान वाटलं. भारी. बरं, गेल्या काही दिवसात ना तिने खूप काही सहन केलंय, पण आता तुम्ही तिच्यासाठी हे काहीतरी करताय म्हणल्यावर ती खुश होईल, है ना? थँक्यू. वय वय, मला बिले भारी वाटतंय. पण शरू, वहिनींना ना हे लवकरात लवकर कळायलाच पाहिजे बघ. चला मग आत्ता लिहून देते. पण मी फक्त लिहिणार आहे, त्यामागच्या भावना तुमच्या असतील. तुम्ही जे म्हणाल तेवढंच लिहिणार मी. हा चालतंय चालतंय, घ्या लिवाया, मी सांगतो. सुंदर, नीट सांगायचं. हा, फक्त आय करत बसलास ना तर बघच. बारक्या असं हाणीन की नाही? ए ए ए, बस बस, लिहायचंय ना? हा चला. सांगा. लिवा. अक्षरा, तुम्ही जगात भारी आहे. तुम्ही माझ्यासाठी लय काय काय करता. हा, फक्त माझ्यासाठी नाही, हा, तुम्ही समध्यांसाठी लय काय काय करता. प्रेमानं माणसं कशी आपलीशी करावी हे तुमच्याकडनं शिकायला पाहिजे. तुमचं माझ्यासाठी जिजणं वेगळं आहे बघा. मी तुम्हाला लय त्रास दिला, तुमच्या संग माणुसकी सोडून वागलो, तरी बी तुम्ही मला एका शब्दाने काय बी बोलला नाही. मला समजून घेतलं. खरंच लय भारी आहेत तुम्ही. ते म्हणतात ना की खरं सोनं असं आगीतून तावून निघतं.
तुम्ही बी तशाच आहात, आगीतून तावून निघाल्या खऱ्या सोन्याप्रमाणे. आणि ह्याची खात्री मला पटली आहे. तुमच्या या स्वभावामुळं, तुम्ही अशी माझी काळजी घेताय ना, त्याच्यामुळं मी तुमचा विचार करायला लागलो आहे. तुमच्या प्रेमात पडलो आहे मी. हे बिलीवा. तुम्ही माझं प्रेम समजून घेशील ना? हो, काय ते कळवा. तुमचाच प्रिय सुंदर. झालं. वा, कमाल. चल चल, लगेच आपण जाऊ आणि देऊन टाकू. चल. अरे काय लगेच काय? येडे आहेत का तुम्ही? आत्ता नका देऊ तिला ही चिठ्ठी. मी माझ्या तत्वांना धरून वागले आणि काही चुकीचं वागलेले नाहीये. मी हा जो काही निर्णय घेतलाय ना, तो फक्त शरूच्याच नाही तर अश्विनच्याही फायद्याचाच आहे. तुम्ही माझ्यावर राग धरून ठेवू नये इतकंच मला वाटतं. हे समजा त्या शरूमुळे झालं आहे. घेतली असती समजांसमोर नवऱ्याची बाजू, तर आज माझा अश्विन इथं तरी राहिला असता. आता बेचाऱ्याला कुठं कुठं भटकत राहावं लागणार आहे. आता कोण काळजी घेईल बिचाऱ्याची? एकतर आधीच जेलमधनं वाळून आलाय नुसता. हे समजा ना, त्या 2 बहिणींमुळे झालं आहे. मी त्यासनी जगून देणार नाही नीट. अहो, माहोल बघा, नूर बघा. उद्या तिचा वाढदिवस आहे. उद्याच्या दिवशी तुम्ही तुमच्या मनातली गोष्ट तिला सांगितली तर किती भारी होईल. अहो, पर हे साधायचं कसं? जिजू, थोडं रोमॅन्टिक व्हा ना. तिला बाहेर कुठेतरी फिरायला घेऊन जा. फक्त तुम्ही दोघंच, बारक्याला घेऊन जाऊ नका सोबत. नाही नाही, ए बाबा, मी काय मदत करायची होती ना, ती इथपर्यंतच होती. आता इथनं पुढं तू आणि तुझं नशीब. तुम्ही बघा काय करायचं ते. शाबास. आपण फक्त सपोर्टर म्हणून राहूयात. हा जिजू, मी सांगते, तुम्ही तिला चॉकलेट्स द्या, मग गुलाब द्या, आणि मग तिच्या हातावर ही चिठ्ठी ठेवा. मी काय म्हणतो, ही चिठ्ठी आहे की नाही, म्या बॉक्सात घालून दिली तर? लय भारी आयडिया आहे की. बेस्ट आहे. जिजू, हुशार आहात की तुम्ही. फक्त आता त्यात काही चूक करू नका. ही अवदसा आपल्या इथे येऊन अशा गिळत्या, हे जर ताईला कळलं तर? काळजी करू नका हो. नसत्या शंका मनात आणून प्रत्येक कामात मांजराड गेल्यासारखं करू नका. उलट आपण तिला जमल तेवढी मदत करायला पाहिजे. का मदत करायची आपण हिला? अहो, कामिनी ही एकटीच आपल्या बाजूने आहे. तिच्यामुळं आपल्यासाठी सूर्यवंशी वाड्याची दारं पुन्हा उघडतील. हॅलो कामिनी, समद ठरल्याप्रमाणे झालं पाहिजे. उद्या सुंदर अक्षराला घेऊन देवळात जाणार आहे. ही संधी वाया जाता कामा नये. जे काही ठरलंय ना, ते समद उद्याच्या उद्या. एक ध्यानात ठेव, काही बी करून उद्याच्या उद्या त्या सुंदरचा पत्ता कट केला पाहिजे.
काय बी करून त्याला ह्या घरापासून तोडलं पाहिजे. त्या अक्षरानं अश्विनला ह्या घरापासून तोडलं ना, आता त्याच्या सुंदरची पण हीच तरा. काळजी करू नका. आता तू सगळं माझ्यावर सोपवलेस ना, आता काम पूर्ण होणार. ठेवते मी फोन. उद्या गुड न्यूज द्यायलाच फोन करते. चला, एक काम आपल्या पथ्यावर पडलं अशी चांगली बातमी मिळाली. कसली चांगली बातमी का म्हणे? म्हणजे कुणाचा फोन होता? दुर्गा मामीचा फोन होता. वय का? काय म्हणाली? आणि आपल्या कामाचं काय? आपल्या कामाची चांगलीच न्यूज आहे. उद्या अक्षर आणि सुंदर देवळात जायला बाहेर पडणार आहेत. फक्त दोघच आहेत. मग ह्यात काय खुश होण्यासारखं? काका, मी करते ना समजा बरोबर. तू ना फक्त मला एक मदत कर. मला सांग, सूर्यवंशींच्या सप्लायर्स पैकी कोणी तुझ्या मर्जीतलाय का? म्हणजे एकदम खास मर्जीतला माणूस पाहिजे. अगं नाही ना, वाड्यातनं हाकलून दिल्यापासून काही मार्केट यार्डातल्या कुठला माणूस म्हण की गाय म्हण, काही बी संबंध राहिला नाही. हाय कामिनी, एक माणूस आपल्या कामाचा आहे.